जाऊनच असणार आहे. कनेक्शन्स याच्यामध्ये कसे करायचे बघा. अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचं आउटपुट मोनोशॉटच्या इनपुटला, मोनोशॉटचं आउटपुट इथे मॉस्फेटच्या गेट टर्मिनलला, ड्रेन टर्मिनलला तुम्हाला सप्लाय द्यायचा आहे. हा इथला सप्लाय 24 व्होल्ट आहे DC, आणि सोर्स टर्मिनल जे आहे ते लोडला कनेक्ट करायचं. इथून लोड ॲडजस्टमेंट पण लोड ॲडजस्ट करायला लागत नाही तुम्हाला. इथून तुम्हाला फायरिंग अँगल ॲडजस्ट करायचा आहे. याच्यामध्ये हे एवढेच कनेक्शन्स आहेत. मल्टीमीटर आता इथं तुम्हाला CRO कनेक्ट करायचं आहे, त्यावेळेस कुठे कनेक्ट करणार, इथलं कुठलाही ग्राउंड टर्मिनल यूज करा आणि इथे पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट करा. त्याच्यामध्ये दोन्हीपैकी एक ग्राउंड आणि पॉझिटिव्ह. हां, ग्राउंड इथे पण आहे, ग्राउंड कुठलं पण यूज करू शकता. त्याच्यामध्ये रिडिंग्स काय घ्यायचे आहेत तुम्हाला, CROवरती जे वेवफॉर्म दिसतील त्याच तुम्हाला टोटल टाईम मेजर करायचं आणि त्याचबरोबर ऑन टाईम पण मेजर करायचं. 2 टाईम मेजर करायचे आहेत. ऑन टाईम तुम्हाला माहिती आहे कधी असतो, ऑफ टाईम कधी मिळतो तो, आणि यावरून तुम्हाला ड्युटी सायकल कॅल्क्युलेट करायचे. ड्युटी सायकलचा फॉर्म्युला काय, T_on/T, आणि सायमल्टेनियसली तुम्हाला आउटपुट व्होल्टेज पण मेजर करायचं आहे मल्टीमीटरचा यूज करून, आणि ते कॅल्क्युलेट पण करायचं आहे. VS/D, VS 20 याच्यामध्ये सप्लाय व्होल्टेज दिले 24 व्होल्ट आहे. त्याच्यावरून तुम्ही कॅल्क्युलेट करून हे लिहायचं आहे. ग्राफिक कार्ड असेल तर ग्राफ काढायचा. समजलं. स्टेप अप स्टेप डाऊन चॉपरमधला डिफरन्स तुम्हाला विचारला जाईल. कंपल्सरी हा क्वेश्चन असेल याच्यामध्ये. चॉपरचं फंक्शन काय असेल दिले तुम्ही क्वेश्चन्स, ते क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करून या. मल्टीमीटर आपल्याला सेम लोड व्होल्टेजेस मेजर करायचं ना, लोडच्या अक्रॉसच आलं पाहिजे याच्यामध्ये. इथं आपण लोड कनेक्ट केलेला आहे. याच्यामध्ये इथून इनपुट दिलं गेट टर्मिनलला, लोड इथं आहे, मग लोडच्या अक्रॉस मेजर करायचं ना आपल्याला. मग इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कुठे पण कनेक्ट मल्टीमीटर पण आणि फंक्शन जनरेटर. त्यानंतर SMPS, SMPSचे पण कनेक्शन्स